एका आईच्या प्रेमाची गोष्ट. आईने प्रियकराच्या छळाला कंटाळून प्रियकराचा रचला हत्येचा कट. चाकणमध्ये 20 दिवसानंतर हत्येचा थरार उलगडला. आई, मुलगा व मित्र अटकेत. प्रियकराकडून होणाऱ्या सातत्यपूर्ण मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून प्रेयसीने आपला मुलगा आणि त्याच्या मित्राच्या मदतीने प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात उघडकीस आली आहे. चाकण पोलिसांनी तब्बल 20 दिवसांच्या कसून तपासानंतर उषा नानासाहेब चव्हाण वय 40 वर्ष, तिचा मुलगा निखिल नानासाहेब चव्हाण वय 21 वर्ष आणि निखिलचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी यांना अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव मुंजा धोंडीबा नरहरे वय 25 वर्ष असे असून त्याचे उषा चव्हाण हिच्याशी गेल्या 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून मुंजा नरहरे उषा चव्हाण हिला बेदम मारहाण करत असून मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या त्रासाला कंटाळून उषा चव्हाण हिने पुण्यात कामानिमित्त आलेल्या आपल्या मुलगा निखिलकडे आपली व्यथा मांडली. निखिल आणि स्वप्नील यांनी दारूच्या नशेत कोयत्याने सपासप वार करत मुंजा नरहरेची निर्घृण हत्या केली. ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आलं. घटनेनंतर 11 जानेवारी रोजी पोलिसांना त्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आढळलेल्या दारूच्या बाटल्या व सिगारेटच्या आधारे पोलिसांनी खराबवाडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असतात आरोपी निष्पन्न झाले. पुढील तपासात गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही निखिलच्या मित्राचे असल्याचेही निष्पन्न झाले. अखेर या संपूर्ण हत्येचा कट उषा चव्हाण आणि तिचा मुलगा निखिल यांनी रचल्याचे स्पष्ट झाले, तर स्वप्नील पारधी हा प्रत्यक्ष हत्येत सहभागी असल्याचे उघड झाले. उत्तर चाकण पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.